या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या सेमीफायनल म्हणून निवडणुकीच्या घडल्या जात होत्या त्या चारही राज्यात काँग्रेसचा पराभूत झालेला आहे आणि पराभवासुद्धा मोठा मानहानिकारक पराभव झालेला आहे. आणि यावरून एकच दिसतं की काँग्रेसला लोक संपूर्ण राज्यातले नव्हते देशातले लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा निश्चित फरक येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणचे सुद्धा खासदार जे निष्क्रिय खासदार आहेत त्यांचा पराभव झाल्याशिवाय या निवडणुकीमध्ये राहणार नाहीत. आणि या चार राज्याच्या निवडणुकीमुळे लोकांना एक मनोधैर्य आले की या ठिकाणी काँग्रेसचा पराभव मोठ्या संख्येने होऊ शकतो असा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विश्वास आणि उत्साह निर्माण झाला आहे की या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये भाजप आणि आघाडीचं सरकार शिवसेना भाजप आघाडीचं सरकार निश्चित येईल असा आत्मविश्वास आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. काँग्रेसचे सुद्धा या जिल्ह्यातील काँग्रेसचे जे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत सतीश सावंत ते आता कार्यकर्त्यांना सांगत आहेत की तुमचा आत्मविश्वास ढळू नको आणि त्यांचाच आत्मविश्वास ढळलेला आहे आणि लोकांचा त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास आता राहिला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितपणे परिवर्तन निश्चितपणे होईल.